बातमी भाजप नेते विनोद शेलारांकडून मालाडमधील वाळू माफियांचा पर्दाफाश करण्यात आलाय। विनोद शेलारांना वाळू तस्करी करणाऱ्याला रंगेहात पकडलेला आहे। वाळू तस्कराला पोलिसांच्या ताब्यात देऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनोद शेलारांचं म्हणणं आहे। सिल्वर बीच मालाड वेस्ट मडच्या जवळ इकडे आहे। बाबा पकडून घ्या। हा इथे वाळू चोर आम्हाला भेटला। इथे रोज अंबरनाथच्या नामांकित कंपनीमध्ये 80 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। कंपनीचे डायरेक्टर आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकमध्ये गीते बंधू अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि महाजनांमध्ये बैठक झाली। महाजन गीते यांचा संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करून देणार होते अशी माहिती आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे परिषदेच्या रिंगणामध्ये आहेत। भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळ गीतेंची अपक्ष अर्ज भरत बंडखोरी पाहायला मिळाली।